नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर वाचताय की भारत पाकिस्तान युद्ध जे आहे ते पुन्हा सुरू झालेलं आहे। बघा मित्रांनो, थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं होतं की डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते की मी मध्यस्थता केली आणि भारत पाकिस्तान युद्ध थांबलं, म्हणजे सीज फायर जे आहे ते झालं। पण आता अलीकडे अचानकच न्यूज आलेली आहे, ठीक आहे, की भारत पाकिस्तान युद्ध पुन्हा सुरू झालेलं आहे। ही न्यूज काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी आता आपण इथं बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर उमर अब्दुल्ला जे आहे जम्मू काश्मीरचे, त्यांचं जर आपण इथं ट्विट बघितलं तर ते काय म्हणतात, व्हॉट द हेल जस्ट हॅपन टू द सीज फायर, म्हणजे सीज फायरचं काय झालं, एक्सप्लोजन हिअर्ड अक्रॉस श्रीनगर, म्हणजे श्रीनगरच्या आजूबाजूला एक्सप्लोजनचा आवाज येत आहे। म्हणजे आपलं जे काही एअर डिफेन्स सिस्टम जे आहे ते पाकिस्तान तिकडून ड्रोन पाठवतंय, मिसाईल दाखतंय आणि आपलं जे काही एअर डिफेन्स सिस्टम जे आहे तर ते त्याला हाणून पाडतंय पाकिस्तानचे प्रयत्न, ठीक आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर आदित्य राज कौल यांनी एक व्हिडिओ सुद्धा तिथला श्रीनगरचा पाठवलेला आहे। तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता की आपण काय करतो, आपलं एअर डिफेन्स सिस्टम काय करत आहे, तर जम्मू काश्मीरच्या तिकडं श्रीनगरकडे येणारे जे काही आपण म्हणूया ड्रोन्स आहेत तर त्याला हाणून पाडण्याचं काम जे आहे तर ते केलं जात आहे। तर तिथलं रिपोर्टिंग आपल्याला बघायला मिळतंय, ठीक आहे, तिथलं रिपोर्टिंग केलं जात आहे आदित्य राज कौल यांच्या मार्फत। तुम्ही ट्विटरवर जाऊन हे बघत चला, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी सीज फायर केलं होतं, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट सुद्धा केलं होतं, तर त्या ट्विटचा आता मजाक बनवून राहिलेला आहे, कारण पाकिस्तानने सीज फायर ब्रेक केलेला आहे आणि ट्रम्पची इमेज पण त्यांनी काय केलेली आहे तर डाऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर बघितलं मित्रांनो तर ट्रम्पची इमेज डाऊन झाली, पण आपल्या पाठीत पण खंजीर खुपसलेला आहे। म्हणजे आपल्याला एकीकडे बोललं की आम्ही सीज फायर केलं पण केलं नाही। आता याचं खरं कारण काय असू शकतं हे मी तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा मित्रांनो, पाकिस्तानचं जे काही सध्याचं जे काही आर्मीचे हेड आहे, ठीक आहे, तर तो आहे आसिफ मुनीर, ठीक आहे। मग आपण जर बघितलं तर आसिफ मुनीरला त्याची इमेज जी आहे ती पाकिस्तानला टिकवायची, आणि भारताने ज्या पद्धतीनं पाकिस्तानला धुतलंय मागच्या 3-4 दिवसामध्ये, तर ती जर इमेज आसिफ मुनीरची असेल पाकिस्तानमध्ये की भारताने आसिफ मुनीरच्या कार्यकाळात पाकिस्तानवर इतके मिसाईल सोडले, इतके ड्रोन सोडले, पाकिस्तानचे एअर बेस जर आपण बघितले तर उद्ध्वस्त केले, पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टमला उडवलं, तर याचा कार्यकाळ इथंच समाप्त होईल। याला जास्त दिवस पाकिस्तानचं आपण म्हणूया सत्ता याच्या हातात राहणार नाही। आता हा सत्तेचा इतका लोभी, हा सत्तेचा इतका लालची आहे, याचा कार्यकाळ जो आहे तो आता 2025 मध्ये संपणार होता। याने संविधानामधले तिथे बदल केले आणि त्यांचा कार्यकाळ जो आहे आर्मीच्या जनरलचा तो वाढून 2027 पर्यंत नेलेला आहे। म्हणजे त्याचे जे काही फ्रेंड असेल, कारण सगळे पंतप्रधान वगैरे सगळ्या हे जे काही लीडर्स आहे याच्या खिशातच आहे, ठीक आहे। तर याला 2027 पर्यंत याने याचा कार्यकाळ वाढवला, पण याला अजून तो वाढवायचा आहे, ठीक आहे। याला 2027च्या पुढे सुद्धा पदावर राहायचंय, आणि त्यामुळे त्याला आता या कंडिशनला त्याची जी इमेज आहे तर ती नाही ठेवायची, त्यामुळे तो भारतावर कंटिन्यू अटॅक करत आहे। त्याने ट्रम्पला सुद्धा काय केलेलं आहे, तर ट्रम्पला सुद्धा धोका दिला, आपल्याला सुद्धा धोका दिलेला आहे। तर आता आपल्याला या सिच्युएशन मध्ये काय करायचं, तर बघा हे पाकिस्तानवाले जे लोक आहे ते काय म्हणत आहे की भारत आम्हाला घाबरून युद्धविराम भारताने केलेला आहे। त्यानंतर जर बघितलं तर भारताने इतके मिसाईल पाकिस्तानवर सोडलेले आहे, तर ते मिस इन्फॉर्मेशन पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्याकडे पण काही लोक जे आहे ते मिस इन्फॉर्मेशन पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्यातील पण बरेचसे लोक काय करतात, तर जी काही चुकीची इन्फॉर्मेशन पाकिस्तान पसरवतं तर तीच काय करतात, तर तीच वाचतात आणि तिलाच खरं मानून बसतात। त्या लोकांनी आपल्या सारखे अकाउंट जे आहे, आपल्यासारख्या नावाचे अकाउंट बनवलेले आहे, तुमच्या माझ्या नावासारखे अकाउंट जे आहे ते बनवलेले आहे, त्यावरून ही इन्फॉर्मेशन स्प्रेड होत आहे। तर तुमच्याकडे अशी चुकीची इन्फॉर्मेशन जर आली तर एकदा PIB नावाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही क्रॉस चेक करून बघू शकता, ठीक आहे। आणि आपल्या सैनिकांच्या पाठीमागे सगळ्यांनी इथं उभं राहायचं आहे, ठीक आहे। भारताने शांततेचा मार्ग स्वीकारला होता, पण पाकिस्तानला आता तो मार्ग मान्य नाहीये, तर पाकिस्तानचे बहुतेक बलुचिस्तान आता यावेळेस निर्माण होणारच दिसतंय, ठीक आहे। तर बघूया पुढे काय होतंय। तुम्हाला जर काही अपडेट मिळाली तर या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की अपडेट द्यायला विसरू नका। थांबूया आपण, इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये। चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद।